आता बातमी आहे धुळ्यातून। मुसळधार पावसाने जिल्हा परिषदेची शाळा कोसळलेली आहे। शिरपूर तालुक्यातील अतिदुर्गम भागात असलेल्या काकडमाळ येथील जिल्हा परिषदेच्या शाळेची इमारत कोसळलेली आहे। तर मुसळधार पावसाने इमारत कोसळल्याची ही दृश्य देखील आपण पाहतोय। जीर्ण अवस्थेतली ही इमारत कोसळलेली आहे। सुदैवाने विद्यार्थी नसल्याने मोठी दुर्घटना टळलेली आहे। या शाळेची 3 वर्षापूर्वी दुरुस्ती झालेली होती, परंतु अति पावसामुळे आणि त्या भागामध्ये खूप पाऊस असल्यामुळे रात्रीच्या पावसामध्ये त्या वर्गखोल्यांचे नुकसान झालेले आहे। त्याच्यामुळे विद्यार्थी किंवा शिक्षकांना कोणत्याही प्रकारची हानी झालेली नाही आहे। माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी आणि माननीय पालकमंत्री महोदय आणि त्या तालुक्याचे जे आमदार साहेब आहेत यांच्या माध्यमातून DPC मधून 2 वर्गखोल्या आणि 1 मुख्याध्यापकाची खोली असे 3 वर्गखोल्यांसाठीचा निधी मंजूर करण्यात येणार तात्काळ, आणि तात्काळ त्याचे बांधकाम करण्यात येईल आणि जेवढ्या लवकर आम्हाला त्या वर्गखोल्यांचे बांधकाम करून त्या ठिकाणी नवीन सुसज्ज इमारत देण्याचा आमच्या सर्व प्रशासनाचा प्रयत्न राहील। काल इथं पावसामुळे या जिल्हा परिषद शाळेची इमारत वाहून गेलेली आहे, ती इमारत पडून गेली, त्यामुळे जिल्हा परिषद शाळा ही इथं उद्ध्वस्त झालेली आहे। या आधी शिरपूर फर्स्टच्या वतीने आम्ही वारंवार निवेदने दिले, वारंवार शिक्षण विभागाला सांगितलं, स्थानिक लोकप्रतिनिधी स्थानिक पदाधिकारी असतील यांच्या हलगर्जीपणामुळे आणि यांनी या शाळेकडे कानाडोळा केल्यामुळे आज ही शाळेची ही अवस्था झालेली आहे आणि याला जबाबदार हेही तेच लोक आहेत ज्यांनी याकडे दुर्लक्ष केलं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।